बंधूंनो, जीवनासाठी आणि जगण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक हवा, दुसरा प्रकाश. हवा आणि प्रकाश दोन्ही आपल्याला दिसत नाहीत, परंतु त्यांचा आपल्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रभाव असलेला आपल्याला आढळून येतो. प्रिय बंधूंनो, जेव्हा ईश्वराने विश्व निर्माण केलं तेव्हा पहिले शब्द होते प्रकाश हो. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याने सांगितलं, मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रिय बंधूंनो, प्रकाश म्हणजे काय? तर प्रकाश म्हणजे ईश्वराचं अस्तित्व. प्रकाश म्हणजे जीवन. जोपर्यंत सूर्य तळपत आहे तोपर्यंत जीवसृष्टी फुलत राहणार आणि बहरत राहणार. सूर्याचा प्रकाश एकदा लोप पावला की ह्या सृष्टीतलावरून, ह्या भूतलावरून सगळ्या प्रकारची जीवसृष्टी ही नष्ट होणार आणि नष्ट होईल, अस्तित्वच नष्ट होईल. म्हणून प्रकाश म्हणजे जीवन आणि प्रकाश म्हणजे ईश्वराचं अस्तित्व. ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रकाश हे प्रतीक आहे. आणि म्हणूनच प्रिय बंधूंनो, जेव्हा बाळाला स्नानसंस्कार दिला जातो तेव्हा आपण त्याला तेवत असलेली किंवा प्रज्वलित केलेली मेणबत्ती त्याच्या हातात देऊन सांगतो, ख्रिस्ताचा प्रकाश स्वीकार. ख्रिस्ताचा प्रकाश स्वीकार म्हणजे ख्रिस्त हा प्रकाश आहे, म्हणजेच ईश्वर हा प्रकाश आहे. आणि म्हणूनच प्रिय बंधूंनो, प्रकाशाचं महत्त्व सगळ्या धर्मियांनी मान्य केलेलं आहे आणि सगळ्या धर्मियामध्ये प्रकाशाचे सोहळे साजरे केले जातात. आपल्या भारतामध्ये आपले हिंदू बांधव दिवाळीचा प्रकाशाचा सण साजरा करतात. 2 फेब्रुवारीला आपण पेटत्या मेणबत्त्या घेऊन आपण हातामध्ये मेणबत्त्यांची मिरवणूक काढतो. आपण चर्चमध्ये प्रवेश करतो, ख्रिस्त जगाचा प्रकाश मंदिरामध्ये प्रवेश करतो, त्याचं ते प्रतीक. तर ईश्वर प्रकाश आहे. ह्या प्रकाशाचं खरं स्रोत कोण आहे? तर सूर्यापासून प्रकाश येतो आणि ईश्वरापासून प्रकाश येतो. ईश्वर हा आंतरिक प्रकाशाचं प्रतीक, की सगळा आध्यात्मिक आणि नैतिक प्रकाश ईश्वर देत असतो. प्रिय बंधूंनो, प्रभू ख्रिस्त आंधळ्याला स्पर्श करतो आणि त्याला दृष्टिदान देतो. 2 गोष्टी घडतात तिथं. 2 प्रकारचा प्रकाश तो त्याला देतो. पहिला प्रथम तो त्याला बाह्य प्रकाश देतो, दृष्टिदान देतो आणि त्याला सगळं संपूर्ण जग तो निहाळू शकतो. त्याला दिसू लागतं, त्याला झाडू दिसू लागतात, माणसं दिसू लागतात, सगळ्या वस्तू त्याला दिसू लागतात. दुसरा प्रकाश प्रभू ख्रिस्त देतो तो सत्याचा आणि विश्वासाचा प्रकाश. आणि या सत्याचा आणि विश्वासाचा प्रकाश त्याला प्राप्त झाल्यामुळं तो खरं बोलतो. सत्य तो ठासून सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो आणि तो जगाचा प्रकाश बनतो. ते शास्त्री परीक्षी ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवला नाही ते त्याला भांडावून सोडतात, प्रश्न विचारून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात की तो आंधळा होता, आता तुला दिसतं, हे खरं आहे का? होय. तो सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की मी आंधळा होता, हे खरं आहे, आता मला दिसू लागतं, तेही खरं आहे. मला नाझरेथकर येशूने मला माझ्या डोळ्याला स्पर्श केला, त्याने लेप लावला आणि मला दृष्टी प्राप्त झाली, एक खरं आहे. आणि ते पुन्हा पुन्हा त्याला प्रश्न विचारतात, परंतु तो ठासून पुन्हा पुन्हा सांगतो की हे खरं आहे. मग ते त्याच्या वडिलांकडे जातात, त्याला विचारतात, तुमचा मुलगा हा आंधळा जन्माला आला होता, त्याला दृष्टी प्राप्त कशी झाली? आणि तेही सुंदर उत्तर देतात की माझा मुलगा आंधळा म्हणून जन्माला आलेला होता, हे खरं आहे, पण त्याला दृष्टिदान प्राप्त झाली आणि आता त्याला दिसतं, हेही खरं आहे. पण दृष्टिदान कशी प्राप्त झाली हे त्याला विचारा, तो प्रौढ आहे, तो त्याचं उत्तर देऊ शकतो. प्रिय बंधूंनो, येशू ख्रिस्त आंधळ्याला प्रकाश देतो, बाह्य प्रकाश देतो आणि आंतरिक विश्वासाचा प्रकाश देतो, सत्याचा प्रकाश देतो. म्हणून तो आंधळा भिकारी हा दृष्टिदान प्राप्त झाल्यानंतर तो घोषित करतो, सत्य घोषित करतो, तो जगाचा प्रकाश बनतो. प्रिय बंधूंनो, सर्वसामान्यपणे आपण सर्वजण बाह्यांग बघतो आणि बाह्यांगामुळं आपण प्रभावित होतो किंवा प्रभावित होत नाही. जेसे नावाचा इस्रायली माणूस, मेंढपाळ आणि सगळ्या मेंढपाळांचा बाप, त्याला 8 मुलं होती आणि 8ही मुलं मेंढपाळ होते. त्या 8ही मुलांना आपल्यासमोर सादर करा असं ईश्वराचा महान संदेष्टा शमूएल
हा त्यांना सांगतो की सगळ्या मुलांना माझ्यासमोर घेऊन या. आणि जेसे त्याच्यासमोर 7 मुलांना सादर करतो, आणतो 7 मुलांना. सगळे उंच, धिप्पाड, रुबाबदार, विलोभनीय व्यक्तिमत्व असलेले, कुणीही राजा होईल अशा प्रकारचं लोभस व्यक्तिमत्व त्यांचं होतं. परंतु शमूएल सांगतो ईश्वराने सगळ्यांना नाकारलेलं आहे. आणखी कोण मुलगा आहे का? आणि मग ज्याच्याविषयी जेसेने शमूएलाला माहिती दिली नव्हती तो दाविदाला बोलावतो. तो साधा बोळा मेंढपाळ होता आणि त्याला पाहिल्याबरोबर शमूएल सांगतो, ईश्वर सांगतो शमूएलाला की ह्याला अभिषिक्त कर, हा माझा निवडलेला आहे. आणि प्रियबंधूंनो, माणसाला वाटत होतं, जेसेला वाटत होतं की 7 जण आहेत, 7पैकी कुणी राजा होऊ शकतो, 7ही जण हे रुबाबदार आहेत. ईश्वराने 7ही जणांना नाकारलं आणि ज्याच्याविषयी ज्याला तो अवेअर होता, जणू काही दुर्लक्षित होता, त्याला ईश्वराने स्वीकारलं. आणि दावीद इस्रायलचा एक सर्वोत्कृष्ट राजा म्हणून उदयास आला. त्याच्या राज्यामध्ये सुबत्ता होती, त्याच्या राज्यामध्ये सुव्यवस्था होती, त्याच्या राज्यामध्ये शांतीचं राज्य होतं, शांतीचे निर्झर वाहत होते. प्रेमनो, ईश्वर बाह्यांग बघत नाही, ईश्वर अंतरंग बघतो. ईश्वराने आंधळ्या भिकाराचं जीवन प्रकाशमय केलं. ईश्वराने एका साध्या भोळ्या मेंढपाळाचं जीवन प्रकाशमय केलं, त्याला उंचावलं, दोघांनाही उंचावलं. प्रिय ईश्वराने आपल्या प्रत्येकाला, येशूने सांगितलेलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. संत पौल सांगतो की आपण प्रत्येकजण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. पवित्र आत्म्याने आपलं जीवन हे प्रकाशमय केलेलं आहे आणि म्हणून आपण प्रत्येकजण जगाचा प्रकाश व्हावं अशी ईश्वराची अपेक्षा आहे. फ्रान्सिस म्हणतात की आपण जिथं आहोत, जिथं आपण कामाला जातो, जिथं आपण व्यवहारासाठी जातो, जिथं आपण शिक्षणासाठी जातो, आपण जेव्हा प्रवासामध्ये असतो, आपण बसमध्ये असतो, आपण ट्रेनमध्ये असतो, जिथं जिथं आपण असतो आणि जिथं तिथं आपल्याला माणसं भेटतात, तिथं तिथं आपण जगाचा प्रकाश होऊ शकतो. आपला भेटणाऱ्या माणसाला स्माईल द्या, आपण प्रकाश होतो. त्याच्याशी सुसंवाद साधा, आपण प्रकाश होतो. तुम्ही कंडक्टरला सांगा चांगलं वागतोस, त्याच्या चेहऱ्यावरती हसून बोलतो, आपण प्रकाश बोलतो. तुम्ही ड्रायव्हरला सांगा तुम्ही गाडी खूप सुंदर चालवता, तो त्याला आनंद होतो, आपण जगाचा प्रकाश होतो. तर दैनंदिन जीवनामध्ये आपण जगाचा प्रकाश व्हावं आणि आपल्यामध्ये अनेक प्रकारचा आंधळेपण असू शकतं, ते ईश्वराने नष्ट करावं आणि आपण खऱ्याखुऱ्या अर्थानं सत्याचा प्रकाश बनावं, सत्यवचनी बनावं, विश्वासात दृढ व्हावं. म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.